लोकप्रियतेने भरलेली ही क्रीडा स्पर्धा आपण सर्व पाहू शकतो। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीची पाहणी संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून केली जाते। बघता क्षणी प्रेमात पडावे अशा ब्युटिफुल युनिक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात। अगदी आपण पाहू शकतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच अमोल शेठ तारे असतील, त्यांच्या समवेत योगेश शेठ पाटील असतील, अल्केश शेठ पाटील असतील, त्यानंतर निखिल शेठ तारे असतील आणि राहुल शेठ देखील पाटील असतील। या सर्वांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत, विशेष म्हणजे आमचे किरण भाऊ असतील, वसुलीबाई म्हणून त्यांची ओळख आहे, असे आमचे किरण भाऊ असतील, त्यांची देखील खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते। या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे। पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वाईट बॉल पाहायला मिळेल। मॅचला सुरुवात होती आणि पहिला चेंडू अगदी ज्याप्रमाणे घासाला खडा लागावा त्याप्रमाणे हा खडा पाहायला मिळतोय। इथे बॅटची कडा आहे की काय हा प्रश्न होता आणि यस फिंगर हा फलंदाज होतोय बाद। पहिला झटका लागतोय एक आकड्यावरती। बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय खालिंग संघाला, फलंदाज आपण पाहतोय सेवाग। बॅक टू द पवेलियन। इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय। डॉट बॉलची समाप्ती होतीये। आमचे मोहित असतील ते देखील खूप सारी मेहनत करतायत, त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे। कारण क्रीडा स्पर्धा भरवली की फक्त क्रीडा स्पर्धा भरवून चालत नाही, सर्वांना फक्त ते 4 दिवस दिसतात, मात्र पडद्याआडचे सितारे जे महिन्याभरापूर्वीपासून एवढी मेहनत करतात त्यांचं देखील उल्लेख आणि कौतुक होणं गरजेचं आहे। मात्र इथे फिल्डिंग पुन्हा एकदा चांगली पाहायला मिळते। सातत्याने जर पाहायला गेलं तर चांगला गोलंदाजीचा मारा केला जातो, एकाच धावेवरती समाधान मानावं लागते आणि सिंगलच्या मदतीने फक्त 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिली पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर एकंदरीत 2 धावा च्या मात्र आतापर्यंत धावफलकावरती आहेत। 3 चेंडूंसह कंप्लीट होतोय, ज्यामध्ये 1 विकेट, 1 डॉट बॉल, 1 सिंगल आणि 1 वाईट बॉल आलाय। मात्र आता धावेंचा ग्राफ वाढवावा लागेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे। लाभ टीम खूप जास्त अवधी घेतला जातोय तुमच्या माध्यमातून, वेळ वाचवणं गरजेचं आहे। इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करायचं होतं भावेशला, मात्र त्याच्या हाताला ब्रश होत असताना मिड विकेटच्या प्लेअरने चेंडूला गॅदर केलाय। एक धाव तिथे देखील कंप्लीट होती। सिंगल डबलला इथे प्राधान्य देणं गरजेचं आहे। जर कुठे तरी मोठे स्ट्रोक येत नसतील तर इथे सिंगल डबलला देखील प्राधान्य द्या, जेणेकरून तुमची धावसंख्या वाढत राहील आणि ज्यावेळेस धावसंख्या वाढते ना त्यावेळेस समोरचा संघ देखील बॅकफुट वरती जात असताना पाहायला मिळतो। धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा पाहायला मिळतील। यावेळेस स्ट्रोक फसला, डाऊन द बॉल फिल्डर आले होते स्क्वेअर लेगचे, मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर होता। मिड विकेटचा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर येईल डीप मधून, तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात एकंदरीत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 5 पाहायला मिळेल। 5 रन्स 5 धावा च्या मात्र धावफलकावरती आहेत। रन बॉल आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते, मात्र हा ग्राफ कुठेतरी वाढवावा लागेल। मॅच मध्ये जिंकायचं असेल तर फायटिंग टोटल उभा करावा लागेल, किंबहुना त्यापेक्षा जास्त। आणि तो स्कोर कधी होईल, ज्यावेळेस चौकार षटकार लागतील, मात्र चौकार षटकार लागत नाहीयेत। यावेळेस देखील मिसटाइम स्ट्रोक आहे आणि डाऊन द बॉल फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज होतोय बाद, लागतोय दुसरा धक्का। बॅटिंग करत असताना टीम जय वाघोबा लाभ संघाला, फलंदाज आपण पाहतोय खालिंग संघाला आपण पाहतोय, लागत असताना हा दुसरा धक्का, फलंदाज विशालची केस संपुष्टात। विशाल बॅक टू द पवेलियन। इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय।
होतं, चेंडू डायव्हर्ट होतो. अशा परिस्थितीमध्ये रिफ्लेक्सेस क्विक असतात, मात्र तितका टाइम मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये डॉच 2-3दा बॉल होऊ शकतो, मात्र चेंडूला गॅदर करणं महत्वाचं होतं. चौकारपर्यंत चेंडू जाणार नाही याची खात्री तुम्ही ठेवणं गरजेचं होतं आणि ते केलंय. त्यामुळे 2 धावा इथे देखील कंप्लीट होत आहेत. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 आकड्यावरती. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि थोडेसे पुन्हा एकदा फंबल आणि तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 10 आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 डबल ज्यामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. दहा आकड्यावरती युवराज आणि सतीशची जोडी पाहायला मिळतीये. युवराजच्या माध्यमातून रन बॉल इक्वेशन, दुसऱ्या बाजूला सतीशच्या बॅटमधून 2 डब्बल आपल्याला पाहायला मिळाल्यात. फुलटॉस चेंडू आहे. इथे देखील ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं होत नाहीये, मोठे स्ट्रोक काही येत नाहीयेत. अगदी एकतर्फी मॅच आतापर्यंत होत असताना पाहायला मिळते. संघर्ष इथे सुरू असताना पाहायला मिळतोय. 11 धावा आहेत धावफलकावरती, 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू सिंगल, मग डॉट, बॅक टू बॅक 2 डबल पाहायला मिळाला आणि 1 सिंगल. थोडस करेक्शन असेल, पुन्हा एकदा 11 धावाच धावफलकावरती आहेत. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी प्रतिष्ठान साईगाव विपक्ष गावदेवी परिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं. चांगला चेंडू पाहायला मिळतो. लाऊड अपील होती, लाऊड अपील केली जाते, मात्र डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक 2 तो देखील कंप्लीट होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावरती असतील. मात्र वेळ वाचवणं गरजेचं आहे. जे वागोबा लाभ टीम वेळ वाचवणं गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. चला, वे वाचवणं गरजेचं राहील. ओव्हर नंबर 2 कंप्लीट होती. फक्त आणि फक्त 11 धावा आहेत धावफलकावरती. संघर्ष पाहायला मिळतोय खालिंग संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती जे वाघोबा लाभ संघ जो मात्र पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती सुजल पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. तर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला सतीश पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून 5 धावा इंडिव्हिज्युअल आतापर्यंत कुटण्यात आल्यात. वेळ वाचवणं गरजेचं आहे. लाभ तुम्हाला ऑफिशियल फेअर वॉर्निंग असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. सातत्याने पुकार करतोय तरी देखील खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. प्रत्येक डॉट बॉल इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅच मध्ये पकड मजबूत करेल, जे मात्र लाभ संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला प्रत्येक डॉट बॉल इथे मॅच मध्ये बॅकफुट वरती घेऊन जात असताना पाहायला मिळेल तिसाई स्पोर्ट्स खालिंग संघाला. गोलंदाज सय्यारे बॉलिंग मार्क वरती. स्टेप आउट केलंय. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. अगदी सोपी झेल पकडली आहे. फ्लाइंग टू दी एंड ड्रॉप इन टू दी फिंगर लागतोय. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना तिसाई स्पोर्ट्स खालिंग संघाला फलंदाज आपण पाहतोय सतीश शिके संपुष्टात. सतीश बॅक टू दी पवेलियन. अजून एक चांगला चेंडू आहे. निरंजन बॅटिंग मार्क वरती पाहतोय. 5व्या क्रमांकावरती आलाय. मात्र अजूनही संघर्ष
इथे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय। या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये। इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल। तर याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय दिलीप शेठ बारकू पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते। विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत आहे। डॉट विकेट चांगली गोलंदाजी होतीये। मागच्या 5 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही आणि 2 विकेट्स देखील गेलेल्या पाहायला मिळतात। न्यू बॅटर गणेश येतोय, मात्र अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत। 8 चेंडूंमध्ये 18 ते 20 धावा, कुठेतरी एक फायटिंग टोटल उभं राहू शकतो, मात्र त्यासाठी स्ट्रोक्स येणं देखील गरजेचं आहे। 4 षटकांची मॅच आहे, मात्र 2 षटकं होऊन गेले। तिसरे षटकाची 2 चेंडू सगळे शिल्लक आहे आणि अजूनही संघर्ष सुरू आहे। विनंती असेल साई देवा प्रतिष्ठान साईगाव आणि त्यांचे विपक्ष गावदेवी पारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चला लवकरात लवकर टॉससाठी उपस्थित दाखवायची आहे। यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येतो। अजून एक झेल कंप्लीट होती। या ओव्हरची तिसरी विकेट कंप्लीट होत असताना पाहायला मिळते। फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन। क्या बात आहे। या स्पर्धेमधील पहिलं विकेट मिळवून षटक सुजल याच्या नावे। धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 11 धावा। या स्पर्धेमध्ये आणखीन एक विक्रम आपल्याला पाहायला मिळते सुजल या गोलंदाजाच्या नावे, ज्यांनी या ट्रिपल विकेट मिळवून षटक हाताळण्याचा विक्रम केलेला आहे। गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मानस येतोय, तर सामना करेल फलंदाज युवराज। डावखोरा फलंदाज युवराज आपण बघतोय अगदी भारतीय संघाचे युवराज सिंगची आठवण ताजी करून देताना। इथे या कार्पेटच्या सहारे अगदी जमिनीला 10 फटका केलेला आहे। या डीप मिड ऑफ रिझर्व मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, थोडासा लेजी आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत। धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 धावा। खालिंग संघ आपण बघतोय प्रथम फलंदाजी करताना तिसाई स्पोर्ट्स खालिंग विपक्ष जय वाघोबा लाप या 2 संघांमधील सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज मानस शेवटचं षटक हाताळताना इथे ऑन साइडला मिडविक रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत। चांगले क्षेत्रक्षण डीप मिडविक रिजन मधून पाहायला मिळत आहे। फक्त एकच धावेला समाधान मानावं लागेल फलंदाजांना। शेवटचा ऑफिशियल पुकार असेल गावदेवी परिवली आणि साई देवा प्रतिष्ठान साईगाव टीम 3
गावदेवी पारिवली टीम आणि साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल पुकार असेल. 3 पुकार आपल्याला देण्यात आलेले, त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मानसचे षटक इम्पॉर्टंट असेल कारण आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला गेलं तर 3 धावा आलेल्या आहेत. अगदी कमी वयाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मानस बॉलिंग मार्क वरती आहे, मात्र कॅलिबर या गोलंदाजाकडे देखील आहे. वेगवान चेंडूफेकी केली जाते. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस तुमच्या गावाचा संघ चांगली कामगिरी करत असतो, नवीन उभरते सितारे ते देखील येताना पाहायला मिळतात. अगदी म्हटलं जातं खरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदलताय. संधीचा असर अगदी त्याचप्रमाणे गोलंदाजी चांगली आणि इथे देखील एक नवीन तारा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय आणि काय जजमेंट आहे, अप्रतिम जजमेंट पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. 6वा धक्का बॅटिंग करत असताना टीम दिसाई स्पोर्ट्स खालिंग संघाला. पहिल्या षटकामध्ये भावेशने 2 विकेट घेतल्या, 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. न्यू बॅटर आपल्याला विश्वनाथ पाहायला मिळतील. कशी कामगिरी विश्वनाथ यांच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं तर ओव्हर नंबर 34 देखील कंप्लीट. पहिल्या इनिंगचा 5 विकेट समाप्त. टीमची टोटल पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 15 धावा. 16 धाव्यांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलेलं आहे. साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम आणि गावदेवी पारिवली टीम दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 16 धाव्यांचं एक माफक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा चेज होतील की 16 धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मात्र विनंती आहे साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम आणि गावदेवी पारिवली टीम, पारिवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, मात्र साईदेवा प्रतिष्ठान साईगाव टीम कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच उद्योजक समाजसेवक सन्माननीय अमोल शेठ तारे देखील उपस्थित आहेत. राहुल शेठ पाटील देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर सारी मेहनत मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नितेश शेठ पाटील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दिलीपजी बारकू पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. उद्योजक समाजसेवक सन्माननीय दिलीप शेठ बारकू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ साईदेवा प्रतिष्ठान सायगाव, दुसऱ्या बाजूला गावदेवी पारिवली असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील 4थी मॅच पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ खांडपे असं कॉल आहे आणि आई जरीमरी चषक हे पडलेल्या. विनंती असेल दादांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आतापर्यंत ज्या टीमने कॉल केलेला आहे चारीच्या चाय वेळेला तो संघ टॉस हरलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकला, आपला डिसिजन क्षेत्ररक्षण करणारे. समोर जर पाहिलं तर सायगाव संघ आहे, चांगला संघ आहे. बॅटिंग बॉलिंग चांगली पाहायला मिळते. काय स्ट्रॅटेजी असेल फिल्डिंग करत असताना, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 25-30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 25-30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजीची अपेक्षा असेल? जतीन आहे, निलेश आहे, राज आहे, यश आहे.
एकंदरीत पाहायला गेलं तर असोसिएशनचे संघ त्यामुळे एक दुसऱ्याच्या विरोधात खेळले असतीलच, तर एक दुसऱ्याच्या विरोधात खेळत असताना कुठला संघ फ्रंट फूटवरती होता आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कुठला मेन प्लेअर त्यामुळे इम्पॅक्ट पडला होता? दोन वेळा आमचा झालेला आहे सामना, दोन वेळा आम्ही विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यामध्ये राकेश आणि यश हे चांगले खेळले होते. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते, पाहायला गेलं तर अप्रतिम ट्रॉफीज पाहायला मिळतात. या स्पर्धेबद्दल दोन शब्द. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला दरवर्षी या ठिकाणी खेळायला संधी मिळते, त्यामुळे आम्ही मंडळाचं खूप खूप आभार मानतो. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. मी येतोय सायगाव संघाच्या कॅप्टनकडे. टॉस आपण हरला, जिंकला असतं तर डिसिजन काय होता? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते, एकंदरीत मॅच सुरू होणार आहे. सो एक आपुलकीचा प्रश्न विचारेल, या आयोजनाबद्दल दोन शब्द. आयोजन खूप चांगलं आहे, आम्हाला खेळायला संधी दिली त्यांच्या मनवून धन्यवाद. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. टॉसबॉक्स कक्षातून न्यूज येते. आई गावदेव क्रिकेट संघ पारवली या टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी साई देवा प्रतिष्ठान सायगाव या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स सन्माननीय सुभाष दुमा सर. धन्यवाद प्रथम चव्हाण. इथे मध्ये इनफिल्डच्या वरून हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये चेंडू अडवतोय, एक धाव फलंदाज पूर्ण करतात. खूपच माफक आव्हान आहे. आपण पाहतोय केवळ 16 धावांचं या स्पर्धेमध्ये निच्चांक धावसंख्या लोस टीम स्कोर जेव्हा अगोबा लाभ संघाच्या नावे 15 धावा आणि हा दुर्दैवी विक्रम कुठल्या संघाला आवडणार नाही. राहुल आणि आकाशी जोडी मैदानामध्ये माफक 16 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेले आहे. तर विकी या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्याने पहिले षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. दिशा देण्याचा प्रयत्न इथे चेंडू निघून जातोय विकेट कमीच्या हातामध्ये. आव्हान ठेवलेलं ते अवघ्या 16 धावांचा 16 लक्षाचा पाठलाग करताना लाभ संघ आपण पाहतोय. आपण सामना पाहतोय जेव्हा अगोदर लाभ विपक्ष तिसाई स्पोर्ट्स खालिंग या दोन संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला साईदेव प्रतिष्ठान साईगाव विपक्ष गावदेव पारिवली या दोन संघामधील. बेकी इथे एस्ट्रेक्शनच्या मागे चेंडू जातोय लॉंग शॉट रिजन मध्ये आणि चेंडू निघून देखील जातोय सीमा पार चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होती. धावपलीकडे 5 धावा. ग्रामस्थ मंडळ खांडपे अजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जरीमरी चषक खांडपे 20-25 मित्रांनो आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या दिवसामधील सामना आपण पाहतोय सध्या लाभ विपक्ष खालिंग या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ विकी पहिले षटक हलतोय. इथे पुन्हा एकदा बीट होते रिस्ट्रिक्शक बीट फलंदाज देखील झाला होता. एक धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये देखील 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. इथून केवळ 10 धावांची आवश्यकता आहे, कारण एक टुटपुंज लक्ष आहे खरं तर 16 धावांचं. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय जेव्हा अगोबा लाभ या संघाला. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या वेगाने वाढून होती. लाभ संघाची धावपलकावर 12 धावा. इथून अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर लाभ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर गावदेवी पारिवली संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल साईगाव विपक्ष पारिवली या दोन संघामध्ये. पंचांचा इशारा वाईट अवंद धावाच्या रूपाने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 3 धाव पूर्ण आणि हातामध्ये 4थी धाव देखील पाहूया.
आणि नक्कीच हा सामना इथे हा सामना जिंकलेला आहे लाभ या संघाने. खालील संघाने देसाई खालील संघाचा संघाने आपण संपर्क साधायचा आयोजन कमिटी मेंबरशी. देसाई स्पोर्ट्स खालील संघाने आपण संपर्क साधायचा आहे. आणि पारिवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक ज्या गोलंदाजाने हाताळलेला आहे तो सुजल ठरला आहे. ट्रिपल विकेट मेडन षटक हाताळणारा सुजल या सामन्याचा सामना आहे. सुजल इज मॅन ऑफ द मॅच. पारिवली संघनायक आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. दिलीप पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान नितेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण बघू शकता त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता दिलीप पाटील साहेबांचा हेतूची सन्मान समाजसेवक खांडपे राहुल यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान केला गेलेला आहे. आणि दिलीप पाटील साहेबांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते मेहनतव्यांचा पारितोषिक सुजल ज्याने ट्रिपल विकेट मेडन षटक घातलेले या स्पर्धेमधील पहिला निर्धाव षटक घातल्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने आपल्या षटकामध्ये 3 विकेट सटकवल्या त्याने कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नव्हती. तो सुजल ठरला या सामन्याचा सामना. वेल प्लेड वेल बॉल सुजल अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. पारोली संघाने आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या स्पर्धेमधील आत्रबंदी जर हायलाइट्स पाहायचं झालं तर या स्पर्धेमधील चौकांची हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज नीरज शेळके. कालच्या दिवशी विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र चौकार हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज नीरज शेळके येणार बोरपाडा संघाचा पाहायला मिळालेला आहे. या स्पर्धेमधील पहिल्या निर्धाव षटक घातल्याचा विक्रम एकमेव गोलंदाज पंपतो तो लाभ संघाचा सुजल ज्याने 1 षटक 1 मेडन 3 विकेट आणि कुठल्या प्रकारची धाव नाही. निचांक धावसंख्येचा दुर्दैव विक्रम देसाई स्पोर्ट्स खालील संघाच्या नावे जो संघ अवघ्या 15 धावांवर गारद झालेला आहे. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. संघनायकांना विनंती असेल की आपले राखीव गट आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत आणि पारिवली संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सामना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीमधील शेवटचा साईदेव प्रतिष्ठान साईगाव विपक्ष गावदेवी पारिवली या 2 संघामध्ये. यानंतर आईगावदेवी वाघविली आणि जयबजरंग सोनटक्के या दोन्ही संघाने देखील तयारीत राहायचं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये अजूनही आलेले नाहीत. आपले राखीव खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आपण त्वरित पाठवायचे आहेत. साईगाव संघाचा 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे. पारिवली संघ नाही आपल्याला देखील 12 मॅन आपण पाठवायचं आहे. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित जरीमरी चषक खांडपे 20-25 आज दुसरा दिवस सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमधील आजच्या दुसऱ्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो या साईदेव प्रतिष्ठान साईगाव विपक्ष गावदेवी पारिवली या 2 संघामध्ये.